हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी क्षमा पारखे आणि मी खुशी पारखे स्वागत करते माझ्या मम्माच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही जाणार आहोत डोंबिवलीला. खूप दिवसानंतर जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे, कारण जवळजवळ 1 महिना झाले मी डोंबिवलीला गेलीच नव्हते आणि माझी मम्मा खूप मला बोलवत होती की ये ये ये, कारण मध्यंतरी माझ्या 2 भावांच्या मुलांचे बड्डे झाले. परत माझ्या मम्माच्या सोसायटीची पूजा झाली, त्यामुळे तेव्हाही तिने मला खूपदा बोलवलं होतं, पण मला काही जमलं नाही, कारण खुशीचे प्रोजेक्ट्स होते आणि एक्झाम पण होती तिची. त्या गडबडीमध्ये मला काही जमलं नाही जायला. त्यामुळे आज प्लॅन ठरलेला आहे, कारण माझ्या मोठ्या भावाच्या पण सोसायटीची पूजा ठरलेली आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत. निमित्त पण आहे जाण्याचं, म्हणून म्हटलं चला मम्माला सरप्राईज देऊया, कारण माझ्या मम्माला माहिती नाही आहे की मी डोंबिवलीला येते, तर हे तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डोंबिवलीला पोहोचलो. किती गर्दी आहे बघ, गर्दी बघ बघ. सो आता आम्ही इकडे माझ्या मोठ्या भावाच्या सत्यनारायणाच्या पूजेची तयारी सुरू आहे. माझ्या भाऊजाईने घरामध्ये एंट्री केलेली आहे. तिने आमचं स्वागतही केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो इथे मागच्या बाजूला सोसायटीच्या, जिथे प्रसादाचा शिरा तयार होणार होता, आणि तो प्रसादाचा शिरा तुम्ही पुढे या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहणारच आहात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे आहे सोसायटीच्या आसपासचा एरिया, आणि इथे काही मुलं ड्रॉइंग करतायत. ड्रॉइंगची स्पर्धा सुरू होती. खुशी सुद्धा ड्रॉइंग काढत आहे.
पाठी हे झाडा पाठी घालून घेतलं. नाही नाही शूट करून घेते. हे उतरायला लागेल आपण टाकली होती.
किलोचा प्रसाद आहे हा? 5.5 किलो रवा, 5.5 किलो साखर, 5 लिटर साखर, 5 लिटर चुका, काजू, चवीनुसार मिरची आणि जायफळ आणि वेलदोडा म्हणजे वेलची. शिरा तयार. प्रसादाचा शिरा झाला आहे तयार. मेड बाय मेड बाय बिझनेस पार्क. ठीक आहे. कुठल्या बाजूला घ्यायचं आहे? येथे माझी मम्मी आणि माझे पप्पा आले होते माझ्या भावाच्या घरी. मला पाहून दोघेही सरप्राईज झालेले होते. रूप गणेशाने आकार तो ब्रह्मा पुकार तुम्ही जन्मस्थान हे देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान आहे माझं नाव विनीत संदीप घोडके. मी आज रावण रसिक शिवतांडव म्हणणार आहे. या मागची कथा, रावणाला आपल्या ताकदीचा खूप घमंड आलेला, म्हणून रावणाने कैलास पर्वत उचलले. म्हणून महादेवाला खूप क्रोध आला. म्हणून महादेवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वतावर पाय ठेवला आणि रावण त्याच्या खाली बसला. म्हणून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने हे शिवतांडव म्हटलं आहे. जटाटवी कलज्जलप्रवाहपावितस्तरे गलेवलम्बलम्बिता भुजङ्गतुङ्गमानिकां डमट्टमट्टमट्टमट्टमट्टमट्टमर्वयं जटाटवी गलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्बलम्बितां भुजङ्गतुङ्गमानिकां डमड्डमड्डमड्डनिनादवड्डमर्वयं चकार चन्द्रताण्डवं तनोतु नः शिव. हर हर शिवशङ्कर नीलकण्ठ गंगाधर आए चरणवते आरे. ज्ञान ऐसा विशाल भेटो मृग ने छाए माथे चंद्र विराजे. तन नान नान ना तन नान नान ना तन नान नान ना नान नान ना तन नान नान ना तन नान नान ना तन नान नान ना ना ना
जटाकटाह संभ्रमं भ्रमन्ति लिप्पनिर्झरि लोरवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् 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 ज्वलल्ललाट पावके किशोरचन्द्रशेखरे रतिपतिक्षणं मम राधरेन्द्र नन्दिनी विलासमत्तु बन्धुर श्रुतिगन्धसंतिनी प्रमोदमान मानसे कृपाकटाक्षधोरनि वृद्धदुर्गरापतीव चित्तिगन्धरे मनोविरोध मेधु वस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरन् मणिप्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रदीप्तविवधूमुखे अदान्तकमय सिन्धुरत् गुप्तरीय मेधुरे मनोविनोदमद्भुतं विभूतभूतः हर हर शिवशङ्कर कालकण्ठधर काशी कैलासवासी मृत्युञ्जय भूतनाथ दानी अवतर दर्शन कल्याणकारी तननाननानना 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 नाननाना सहस्रलोचन प्रभुत्य शेखर प्रसूली धोरणी विधुसंग्रह पीठ भूभुजंगलामलाय जिता घोषणे चिराय जायक चकोर बंधु शेखर ललाट चत्वर विराज महाकपाली संपदे त्रिलोजताल मस्तुन कलार बाल पट्टिका धगत धगत धनंजयावती प्रचंड पंचसायके राधरेन्द्र नंदिनी कुचाल चित्रपत्रका प्रकल्पने त्रिलोचने रतिर्मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तननाननानना 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 तननाननानना